नेहा कुठे हे आधी सांगा. खरं तर मी तिला भेटायलाच आले. कुठे आहे नेहा? असं वाटतंय शारदा की स्वर्गातली कोणी अप्सराच जणू अवतरली पृथ्वीवर. काही झालंय? कुठे काय? नेहा तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मी तुझ्याबद्दल जेवढा पॉझिटिव्ह आहे तेवढीच तू पण माझ्याबद्दल आहेस. आणि मगाचपासून जो घरातनं बाहेर पडला तो अजून आलाच नाहीये. बाय द वे यांची ओळख? या शारदा राजे माझ्या बिझनेस असोसिएट आहेत. अच्छा अच्छा अच्छा, असं होय. मला वाटलं मला न सांगता तू दुसरं लग्न वगैरे केलंस की काय. आय एम राईट? बाय द वे मी माझी ओळख करून देतो. मी याचा लंगोटी यार, आय मीन जिगरी दोस्त चिन्मय. हा माझा मित्र चिन्मय. मुंबईला असतो, सध्या काही कामानिमित्त इकडे आलाय. तुम्ही पण बिल्डर आहात? ते मी बिल्डर वगैरे नाहीये. खरं तर माझा ठराविक असा काही बिझनेस नाहीये. मी आर्किटेक्ट असलो तरीही कोर्ट कचेऱ्यांपासून ते राजकारणापर्यंत कुठल्याही क्षेत्रातलं आणि कुठल्याही प्रकारचं काम मी करतो. खरं तर मी आणि हर्ष एकत्र शिकलो, पण त्यानंतर मी मुंबईला सेटल झालो आणि हर्ष इथे. बाय द वे आपण काय करता? सांगितलं ना मी तुला, माझ्या बिझनेस असोसिएट आहेत त्या. क्या बात है, क्या बात है हर्ष. तू ना पहिल्यापासून सॉलिड लकी आहेस रे. काय सुंदर बिझनेस असोसिएट मिळालेत तुला. नाहीतर माझ्या नशिबी आलेले बिझनेस असोसिएट जाडे भरडे ढेरपोट सुटलेले, खुरटी दाढी वाढलेले. त्यामुळे माझं मनच लागत नाही माझ्या बिझनेसमध्ये. तुमच्यासारखी सुंदर बिझनेस असोसिएट जर मला मिळाली ना, तर मी आयुष्यभर फक्त बिझनेस करेन, दुसरं काहीच नाही. चिन्मय, काही घेणार आहेस तू? हो. नाही, आम्ही ऑर्डर दिली आमची. तू चिन्मय. ऑफकोर्स ऑफकोर्स. मी सुद्धा इथे जेवायला चालूय इतर लोकांसारखा. एकटेच? मी सध्या तरी एकटाच आहे. आय मीन माझं अजून लग्न झालेलं नाहीये. का? खरं सांगू, तुमच्यासारखी सुंदर मुलगी मला कधी मिळालीच नाही ना, म्हणून. चिन्मय ऑर्डर दे. वेटर. हा, तुझ्याकडे आलाय का आधी? नाही का? हा नाही, त्याच्याकडे फोन केला होता मी. हो केला होता. नाही मग काय कर, तुला जर काही कळलं ना, तू एक जरा फोन करून बघ. तुला जर काही कळलं तर मला कळव. हां हां, थँक्यू. हां, नाही आहे ना तिथे पण तो. हर्षदा, अगं रडतीस काय अशी तू बाळा? रडू नको तर काय करू वहिनी? उगाच नाही ते बोलले त्याला. आता गेला तो चिडून माझ्यावर. अगं नाही वहिनी, नको ते विचारतात मला. त्याला काही झालं तर नसेल ना? हर्षदा, त्याला काहीही झालेलं नाहीये. तो कुठल्या तरी कामात अडकलेला असेल. तो येईल ग. कामात अडकला असता तर फोन केला असता ना. वहिनी त्यांनी फोन नाही केलाय. त्याला नाही यायचंय घरी. तो चिडला माझ्यावर वहिनी. मी खूप वाईट आहे. मी उगीच बोलले त्याला वहिनी. हर्षदा, रडू नको बाळ, रडू नको. हे बघ, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? माझ्यावर विश्वास आहे ना? आधी नक्की घरी येणार आहे. हां, नक्की घरी येणार आहे आधी. शार्दूल, काय झालं? हां, का रडतोयस? काय हवंय तुला? हां? अरे
वहिनी काय अजून झोपला नाहीत तुम्ही? नाही भाऊजी, मी झोपायलाच निघाले होते, पण याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून आले. म्हटलं याला काय हवं असेल ना, पण हा काही बोलतच नाहीये, नुसतंच नेहा नेहा करतोय. काय झालंय नेमकं भाऊजी? काय सारखी नेहाची आठवण काढत असतो, सारखं आपलं नेहा नेहा. तिच्याशिवाय अजिबात पान हलत नाही याचं. पण फक्त तिचंच ऐकतो हा. अगदी ती सांगेल तसं करतो. येईल हा, येईल नेहा येईल. उद्या उद्या येईल हा, उद्या. हा, मी तिला आणायला जाणार आहे ना, मग ती येईल हा. आता झोपायचं तू. उठ उठ बाबा, उठ जा. चल हा, झोपायला चल. येईल नेहा येईल. भाऊजी एक विचारू? आमच्या नेहाने इथे कोणाला त्रास दिला नाही ना? नाही म्हणजे तशी ती चांगली आहे, फक्त जरा हट्टी आहे म्हणून विचारते. नाही नाही, अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, तिच्यासारखी गुणी मुलगी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. फार समंजस आहे ती. पण पण काय? नाही, काय नाही काय. तुम्ही झोपा आता, फार उशीर झालाय. मलाही उद्या सकाळी जायचं आहे एका कामासाठी. झोपा झोपा तुम्ही. मुंबईमध्ये ना कन्स्ट्रक्शनच्या बिझनेससाठी खूप फायदा आहे. म्हणजे मुंबईतल्या जागांचे भाव आहेत ना, ते सोन्यापेक्षाही जास्त आहेत. हो, पण विकत घ्यायला तेवढा पैसा हवा ना. हो, काय बोलताय काय तुम्ही? तुमच्यासारखे जर असं म्हणायला लागले तर आमच्यासारख्याने काय करायचं? तुमच्याकडे जर पैसे नसतील म्हणजे कुबेराने भीक मागितल्यासारखं झालं नाही का? एवढंही काही नाही. बरं, तुम्ही मुंबईला कधी येत आहे सांगा? मुंबईला हां, मी, माझं काय काम तिकडे? कोणाचा फोन आहे? नाही कोणाचं, तुम्ही बोला. हॅलो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मसणात असेल. तुला काय करायचंय? फोन का केला सांग. आधी खूप वेळ घरी आलेला नाहीये म्हणून फोन केला. मग मी काय करू? एवढ्या कारणाकरता केलास तुम्हाला फोन? तो का लहान बाळ आहे आता? कधी गेला, कुठे गेला, कसा गेला, काय करतोय? गेला असेल कुठेतरी, येईल परत. गेला असेल त्याच्या कामासाठी. एवढं काय त्यात? सर ऐकून घेता का? तो चिडून संतापून हर्षदाशी भांडून गेलाय म्हणून जरा काळजी वाटते. अच्छा, म्हणजे एवढे दिवस त्यांनी आमची किंमत केली, आता स्वतःच्या नवऱ्याची केली शेवटी. हो, असं काही नाही हो. तिला खूप पश्चाताप झाला त्या सगळ्याचा. ती खूप खूप रडती होती. आता रडून काय फायदा आहे? आता पश्चाताप करून काय फायदा आहे? आधी चिडायचं, वाटेल तसं वागायचं आणि मग रडायचं. उपयोग काय त्याचा? तिच्यामुळे झालंय, तिच्या स्वभावामुळे झालंय हे सगळं. एवढी कटकट असताना तो घरात थांबेलच कशाला? पण मी थांबलीये ना. म्हणजे हे असं तुम्ही पण वागता, तरी पण मी थांबलीये ना या घरात. हो, मग ठेव फोन आता. अरे कोणाचा फोन होता? गाडीत बस. अरे सांग ना, कोणाचा फोन होता? हा, मुंबईला माझ्या ओळखीचे एवढे लोक आहेत. तुम्ही एकदा मुंबईत आला, सो इथे राहता तर तुम्ही? हो, या ना. नाही, आता आपल्याला काम एक महत्वाचं. ठीक आहे, नंतर कधीतरी येईन. ओके, बाय. बाय. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या बिझनेस असोसिएटसाठी इतका वेळ काढला. आपल्याला काही महत्वाची कामं येत नाही का हर्ष? चला. काय ग?
फोनवर इतक्या वेळ कोणाशी बोलत होतेस? वहिनीचा फोन आला. काय म्हणाले? आधी आलाय का इथे विचारत होती. आधी इथे आपल्याकडे काय येणार होता का? नाही हो. अहो सकाळपासून बाहेर गेलाय तो, अजून आला नाहीये घरी. मोबाईलही घरी विसरून गेलाय. टेन्शन आलंय जरा सगळ्यांना. अगं त्यात कसलं टेन्शन? लहान मुलगा आहे का तो? गेला असेल कुठल्या तरी कामाला. अहो पण तो कधीच इतका वेळ बाहेर राहत नाही. खूप साधा आहे आधी. दादासारखं नाहीये त्याचं. दादा कधीच रात्री 12च्या आत घरी येत नाही. पण आधी 7च्या टोक्याला हजर असतो घरी. म्हणजे माईची शिस्तच होती आम्हाला तशी. पण आज आला नाही अजून तो, म्हणून टेन्शन आलंय सगळ्यांना. मला काही कळत नाही. मला वाटतं तू उगीच टेन्शन घेतेस. अगं तो नवीन बिझनेस सेटअप करतोय ना त्याचा. मग आता थोडासा उशीर होणारच त्याला. गेला असेल एखाद्या मीटिंगला किंवा कामात अडकला असेल. हा बघ तू टेन्शन घेऊ नकोस. झोप शांतपणे. हवं तर सकाळी फोन करून परत विचार आलाय का ते. झोप. माझी खात्री आहे जरा उशीर होईल पण तो नक्की घरी येईल. चल काळजी करू नको. झोप. बोल आता. काय? कोण होती ती आयटम? कोण आयटम? उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. ती आयटम शारदा राजेबद्दल बोलतोय मी. ती जर तुझी फक्त असोसिएट असेल then I'm interested. ती माझी होणारी बायको आहे. What? बायको? होणारी बायको म्हणजे तू? अरे पण मग आसावरीचं काय? सोडणार तिला. का? तू का सोडलंस तुझ्या बायकोला? माझ्याकडे काही कारण आहे. माझ्याकडेही आहे. काय? मला कंटाळा आलाय तिचा. हर्ष, हे बघ चिन्मय, गेली 3 वर्ष मी खूप सहन करतोय तिला. खूप. खरंच कंटाळा आला आता मला. रंग, रूप, हुशारी, बुद्धिमत्ता, स्वभाव कुठल्याच बाबतीत ती शारदाशी बरोबरी नाही करू शकत. आणि आपली बायको हुशार, बुद्धिमान असावी असं प्रत्येक पुरुषाला वाटतंच ना. आपल्याला आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज हवा असतो. गाड्या बदलतात लोक वर्षाला. बायको बदलली काय फरक पडतो? काय झालं? काही नाही. आतापर्यंत मला असं वाटत होतं की बायकांच्या बाबतीत सगळ्यात कमीना माणूस मी आहे म्हणून. तू माझाही बाप निघाला. पण काही हरकत नाही. मी तुझ्या सोबत आहे. तुला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, डिवोर्सचा डिसिजन तुझा आहे. त्यामुळे तुला डिवोर्स घेताना तुझ्या बायकोला काहीतरी ठोस कारण द्यावं लागणार. आणि त्याशिवाय तुझी बायको तुला सहजासहजी सोडणार नाही. हे कायम लक्षात ठेव. तेव्हा जरा सांभाळून. ठीक आहे. बाकी उद्या भेटल्यानंतर बोलू. ओके बाय. टेक केअर. यू टेक केअर. चल बाय. गुड नाईट. ती तुझी फक्त असोसिएट असेल तर आय एम इंटरेस्टेड. साला सुधारणार नाही. गोळी मला घरी घेऊन जा. मला घरी आधी आधी बेकार. काय झालं? हा? मला काही नाही. उठ चल घरी जाऊ. चल. हा घरी चल. उठ लवकर. उठ लवकर.
वहिनी कुठे गेला असेल का तो? माझंच चुकलं, माझ्याचमुळे होतंय सगळं. तू कुठे? हर्षदा, अगं हे बघ, असं रडून काही होणार आहे का आता? येईल तो एवढ्यात. कुठे मित्राकडे वगैरे गेला असेल, येईल तो. तू काळजी करू नको. सावकाश आदित्य, घरी चालूय आपण. उतर. सावकाश. घरी चालूय आपण. चल चल. सावकाश सावकाश, सांभाळून. इथे 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 बस आदित्य. इथे इथे बस. इथे बस. अहो काय ए आधी काय? आधी घाबरण्यासारखं काही नाहीये. थोडी जास्त डोसून मला फक्त. आधी आधी डोळे उघड ना. आधी डोळे बघ, डोळे बघ त्याचे. काय अवस्था आहे बघ त्याची. बाहेर पडला होता गेट जवळ. आधी हे आधी आधी बघ ना माझ्याकडे. आधी हे आधी आधी डोळे उघड ना. आधी मी चुकले, प्लीज प्लीज बघ ना माझ्याकडे. आधी आधी आता हे सगळं बोलून काय फायदा आहे? हा, आधी टोचून बोलायचं आणि मग हे असं रडगाणं गायचं. तो तर काय करणार बिचारा दुसरं. हा, 90% माणसं जे करतात तेच त्यांनी केलं. गेला प्यायला बिचारा. अहो काय अहो काय अहो अहो काय खोटं बोलतोय मी? हा, अरे दारूच्या थेंबाला कधी स्पर्श करायचा नाही तो. आज झिंगून आलाय पुरता. कुणामुळे झालंय? कुणामुळे? हा, हे सगळं बोलायलाच हवंय का आता? हे आधी आधी हे बाजूला बाजूला तू. हे आधी आधी मी मी नालायक आहे. मी मला मला काही करता नाही येत. बाजूला मला जाऊ दे. आधी सोड सोड मला. आधी बाय द वे, यांची ओळख? या शारदा राजे माझ्या बिझनेस असोसिएट आहेत. बिझनेस असोसिएट आहेत. बिझनेस असोसिएट आहेत. बिझनेस असोसिएट. शारदा, काय? हे बघ, मला माहितीये तुला माझा खूप राग आलाय, पण जे झालं त्यात माझी काहीही चूक नव्हती. मी हॅलो हॅलो हर्षदा, तू नको येऊ. तू तू नको येऊ माझ्या इकडे. मला काही येत नाही, जमत नाही. मला काही नाही करतात. मला काही नाही करतात. हे आधी आधी काही नाही. आधी मी चुकले. मी खरंच चुकले आधी. पण तुला माहिती, मी
जेव्हा जेव्हा तुझ्याशी भांडते तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मला होतो. आधी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप. प्लीज मला सोडून जाऊ नकोस आधी. प्लीज एकदा माफ कर आधी मला, प्लीज प्लीज आधी. आय एम सॉरी आधी. आय एम रिअली सॉरी.